ईमानदारों के सम्मेलन में इस व्यंग्य रचना का रचनाकार हरिशंकर परसाई। हरिशंकर परसाई जी का जन्म काल 22 अगस्त 1922 में। जन्मस्थल जमानी होशंगाबाद मध्य प्रदेश। मृत्यु 10 अगस्त 1995 जबलपुर मध्य प्रदेश। प्रमुख रचना है कहानी संग्रह हंसते हैं रोते हैं, जैसे उनके दिन फिरे, बोला राम का जीव, उपन्यास रानी नागफनी की कहानी, तट की खोज, ज्वाला और जल, संस्मरण तिरछी रेखाएं। लेख संग्रह तब की बात और बीती, भूत के पांव पीछे, बेईमानी की परत, अपनी अपनी बीमारी, प्रेमचंद के फटे जूते, माटी कहे कुम्हार से, खग बगाड़ो बगोड़ा, आवारा भीड़ के खतरे, ऐसे भी सोचा जाता है। वैष्णव की फिसलन, पगड़ियों का जमाना, शिकायत मुझे भी है। सम्मान साहित्य अकादमी पुरस्कार, विकलांगन श्रद्धा का दौर। देखिए हरिशंकर परसाई जी का चित्र। हम लेकर हरिशंकर परसाई जी का परिचय प्राप्त किया है। अब हरिशंकर परसाई जी का आशय क्या है, इस पाठ का आशय क्या है, अब देखेंगे। इस जगत में अच्छाई बुराई दोनों दिखाई देती है। सभी विषय में या इस जगत में वो अच्छाई भी होती है, बुराई भी होती है, लेकिन हम किस तरह होना चाहिए? अंश पक्षी की तरह होना चाहिए। जिस तरह अंश पक्षी क्षीर को लेकर पानी को छूता है, इसका अर्थ है अंश पक्षी ಹೇಗೆ ಬಟ್ಟಲಿರುವ ಹಾಲಿನಲ್ಲಿ ಹಾಲನ್ನು ಮಾತ್ರ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನೀರನ್ನು ಬಿಡುತ್ತೇವೆ, ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಹಾಲು ಅನ್ನೋದನ್ನ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕೆ, ನೀರು ಅನ್ನೋದನ್ನ ಕೆಟ್ಟದಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ದಾರೆ। उसी तरह हम भी इस संसार में, इस जगत में जो अच्छाई है उसको ही लेना है। किस तरह? अंश पक्षी की तरह, और बुराई जैसे पानी को छोड़ देना चाहिए। बेईमानी भी एक अवगुण है। ये अवगुण है, प्रामाणिकते एन्नुವುದು अवगुण। बेईमानों पर व्यंग्य करते हुए प्रस्तुत रचना द्वारा लेखक ने सचेत किया है कि हम बेईमानी से दूर रहे। इस पाठ का मुख्य उद्देश्य है, आशय है, हम बेईमानी से दूर रहे। ಹಾಗೆ ನಾವು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆಯ ಮೂಲಕ ಈ ಬೇಮಾನಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ ನಾವು ದೂರ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದು इस पाठ का आशय है। और इस पाठ में आने वाले शब्द पर्दाफाश, अनावरण, कथाई, हरगिज,
बेईमानी से दूर रहने का संदेश हमें मिलता है। इस रचना के माध्यम से पसवाई जी ने ईमानदार कहलाने वाले लोगों की बेईमानी का पर्दाफाश किया है। पर्दाफाश का अर्थ है अनावरण। ಹಾಗೆ ಏನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತೇಳಿ ಕಲಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲೂ ಸಹ ಬೇಯಿಮಾನಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇರುತ್ತೆ, ಅದನ್ನ ಅನಾವರಣವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಯಾರು? ಹರಿಶಂಕರ್ ಪಸವಾಯಿಜಿ. ಈ ಪಾಠದ ಮೂಲಕ ನಾನು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ, ಒಳ್ಳೆಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅನ್ನೋ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಒಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಗುಣವನ್ನ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಹೆಂಗಿರ್ಬೇಕು? ಬೇಯಿಮಾನಿ ಸೆ दूर रहना चाहिए. मैंने कतई ऐसा कुछ नहीं किया, कतई कभी भी हरगिज जिससे ईमानदार माना जाओ. लेखक ने कहा है कि मैंने ऐसा कोई काम नहीं कभी भी नहीं किया है, मुझे ईमानदार माना जाओ, ನನ್ನನ್ನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತೇಳಿ ಕೇಳಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಕೆಲಸ ನಾನು ಯಾವಾಗಲೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ನ ಜಾನೆ उन्हें कैसा या भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूँ. ये लोग, इस समाज के लोग ही मुझे ईमानदार समझा है. उनको भ्रम है, ಏನೋ ಭ್ರಮೆ, ಅದು ಏನನ್ಸೋ ಏನೋ, ನಾನು ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಮುझे एक ಪತ್ರ भेजा. ಒಂದು ಪತ್ರವನ್ನು ಕಳಿಸ್ತಾರೆ. ಉಸ್ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡೋಣ. ಮುझे ಪತ್ರ ಮಿಲಾ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರವನ್ನ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ನೋಡಿ. हम लोग इस शहर में ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. उस शहर के लोगों ने एक पत्र लिखा है कि इस शहर में एक ईमानदारों का सम्मेलन, ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನವನ್ನು ನಡೆಸಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಅನ್ಕೊಂಡಿವಿ. आप देश के प्रसिद्ध ईमानदार है. ನೀವು इस ದೇಶದ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ आप ही इस सम्मेलन का उद्घाटन करें. ನೀವೇ ಈ ಸಮ್ಮೇಳನದ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಬೇಕು. हम आपके आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि की उत्तम व्यवस्था करेंगे. ನೀವು ಈ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬಂದರೆ आने जाने का, बरवा ಹೋಗುವ पहले दर्जे का किराया देंगे, किराया भी देंगे और आवास, ಉಳ್ಕೊಳ್ಳೋ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ಸಹ ಮಾಡ್ತೀವಿ. ಭೋಜನ, ಊಟ ತಿಂಡಿಯ ಖರ್ಚನ್ನು ಸಹ ನಾವೇ ನೋಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. एक आप ईमानदार व्यक्ति हैं, इसलिए उत्तम व्यवस्था होंगे. आपके आगमन से ईमानदारों तथा उदयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी. अगर आप इस सम्मेलन में आए तो, इस सम्मेलन का उद्घाटन करें तो अनेक ईमानदारों और उदयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी और
ईमान से मुझे कुछ लेना देना नहीं है। ईमान से क्या लेना देना है? मुझे कुछ नहीं चाहिए। मुझे चाहिए केवल हिसाब लगा कर गया, ಲೆಕ್ಕಾಚಾರ हिसाब, ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕಿ ಹೋಗಿದ್ದೆ, ಏನು ಲೆಕ್ಕಾಚಾರ? दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले का किराया लूंगा। लेखक का हिसाब था वो पहले दर्जे का किराया देंगे, लेकिन लेखक ने दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले का किराया लूंगा। ಎರಡನೇ ದರ್ಜೆಗೆ ಹೋಗಿ ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ಬಾಡಿಗೆಯನ್ನ ಪಡೆಯುವುದು ಅಂತೇಳಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕಿದ್ರು। इस तरह 150 रुपये बचेंगे। ಈ ರೀತಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಎಷ್ಟು ಮಿಕ್ಕುತ್ತೆ? 150, 150 रुपये बचेंगे या बेईमानी कहलाएगी। और लेखक का या बेईमानी है, वो ईमान समझकर सम्मेलन का उद्घाटन करने के लिए उसको आमंत्रित किया है, लेकिन लेखक में एक बेईमानी, पहले दर्जे का किराया लेकर दूसरे दर्जे में जाने का सोच, ये भी बेईमानी है। तो इससे कुछ लेना देना नहीं था। लेखक का उद्देश्य था केवल 150 रुपये बचेंगे। ಅವರ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನಪ್ಪಾ ಇತ್ತು? ಅವರಿಗೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೋ ಒಂದು ಅವಶ್ಯಕತೆ ಅವರಿಗೆ ಇರಲಿಲ್ಲ, ಏಕೆಂದ್ರೆ ಜನರೇ ಅವರನ್ನ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಘೋಷಿಸಿದ್ರು। ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿತ್ತು, ಏನಂತ 150 रुपये मिलेंगे, सिगुत्ते ಅನ್ನೋ ಒಂದು ಆಸೆ। यहाँ हरिशंकर बसाई जी का लेखक का बेईमानी दिखाई दी। पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों? ಅವರಿಗೆ ಅನುಮಾನ, ಯಾಕೆ ಈ लोगों ने ಈ ಜನರನ್ನ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಗೆ ಗುರುತಿಸಿದ್ರು? ನನ್ನನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಇಷ್ಟೊಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನಾತ್ಮಕವಾಗಿ ಆಯಿತು। स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ। लगभग 10 बड़ी फूल मालाएं पहनाई गई। सोचा आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता। उन्होंने पहले दर्जे का किराया लेकर दूसरे दर्जे में जाकर वो एक साथ 150 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡ್ರು। ಜೊತೆಗೆ ಸ್ಟೇಷನ್ ಹೋಗ್ತಿದ್ದಂಗೆ उसको खूब स्वागत हुआ, बड़ा विजृंभणೆಯಿಂದ स्वागत आಯಿತು। वहां के लोगों ने उसको बड़ी बड़ी फूल मालाएं 10 से ज्यादा उनको पहना दिया और ये ಹಾಕಿದ್ರು। ಆ ಹೂವಿನ ಮಾಲೆಗಳನ್ನ ನೋಡ್ತಿದ್ದಂಗೆ ಲೇಖಕ के मन में और एक बेईमानी का सोच आ गया। ಏನಪ್ಪ, ಇನ್ನೊಂದು ಮತ್ತೆ ಒಂದು ಅಪ್ರಮಾಣಿಕತೆಯ ಒಂದು ಯೋಚನೆ ಅವರ ತಲೆಯಲ್ಲಿ ಕುಳಿತು। ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ, अगर कोई आसपास माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता। ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲರ ಅಕ್ಕಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹೂ ಮಾರುವ ಏನಾದ್ರು ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ದಿದ್ರೆ ಈ 10 ಹಾರಗಳನ್ನು ಮಾರಿದ್ರೆ ಇನ್ನೂ ಸ್ವಲ್ಪ ಪೈಸೆ ಸಿಕ್ತಿತ್ತು। यहाँ भी बेईमानी दिखाई देता है और यहाँ सम्मेलन में ईमान समझकर उनको आमंत्रित किया है, लेकिन लेखक के मन में वो बेईमानी का सोच है। वही उद्घाटक के मन में भी बेईमानी और पहले ಮೊದಲನೇ अप्रामाणिकते, पहले दर्जे में जाकर दूसरे दर्जे में जाकर पहले दर्जे का किराया लेना, और दूसरा बेईमानी वो 10-10 फूल मालाएं देकर अगर आसपास कोई माली हो तो फूल मालाएं भी बेच देने की सोच एक उनकी बेईमानी है। ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಅಪ್ರಮಾಣಿಕತೆಗಳು ನಮಗೆ ಕಾಣ್ತವೆ। ಆದರೆ ಜನರು ಅವರನ್ನ ಒಬ್ಬ ಶ್ರೇಷ್ಠ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತೇಳಿ ಈ ಮಂದಾರಂಭೆ ಸಮ್ಮೇಳನದ
मेरे दो ईमानदारी साथी भी मेरे ही कमरे में आ गए. मुझे एक ಸಪರೇಟ್ ಆಗಿ ಒಂದು ಕಮರ ಕೊಟ್ಟಿದ್ರು, ಕೋಣೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅವ್ರು दो ईमानदार भी ಇಬ್ಬರು ईमानदारी लोगों ನನ್ನ ಕೋಣೆಗೆ ಬಂದರು. मैंने सोचा ताला लगाया जाएगा, बीगा हाकोಣ अनकोंड्ರು. तो इन्हें तकलीफ होगा, खस्ता तकलीफ. अगर मैंने ताला लगाया तो उनको बहुत तकलीफ होगा ಅಂತೇಳಿ ಬೇರೆ ಅವನ ಕೋಣೆಗೆ ಬೀಗ ಹಾಕಲಿಲ್ಲ. ಅವನ ಕೋಣೆಗೆ ಬೇರೆ ಇಬ್ಬರು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಸಹ ಬಂದರು. ಮೊದಲನೇ ದಿನ मैंने ताला नहीं लगाया, ಬೀಗ ಹಾಕ್ತಲೇ ಹೋಟೆಲ್ನ ಕಮರೆಗೆ ಬೀಗ ಹಾಕ್ತಲೇ ಹಾಗೆ ಹೋದೆ. उद्घाटन शानदार हुआ, बड़ा विजृंभणेಯಿಂದ आ ईमानदारों का सम्मेलन एक उद्घाटन बहुत शानदार वैभवयुक्त विजृंभणेಯಿಂದ आयतो. मैंने लगभग 1 घंटे तक भाषण दिया. सुमार 1 घंटे का. बहुत खुश हुई था क्योंकि मैं एक राष्ट्रीय स्तर का ईमानदार समझकर मुझे आमंत्रित किया है और इस सम्मेलन का उद्घाटन भी करने को कहा है. इसलिए बहुत खुश होकर मैंने 1 घंटे तक भाषण दिया. भाषण पूरा होने के बाद लोग जा चुके थे. मैं का मुख्य अतिथि, मुझसे लोग बातें कर रहे थे. मैं चलने लगा. सभी लोग चले गए. वो भाषण खत्म होने के बाद सभी लोग चले गए. आ ದಿನದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನನ್ನ ಭಾಷಣ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿಸಿಕೊಂಡ್ರು. ನಾನು ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಯಾದ್ರಿಂದ ಮುಗಿಸಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಅನೇಕ ಜನರು ಬಂದು ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು. इसके बाद मैंने चलने लगा तो चप्पल पहनने गया. स्लीपर ಹಾಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಅಂತ ಹೋಗ್ತೇನೆ. देखा मेरी चप्पलें गायब थी. गायब ಇರೋದಿಲ್ಲ, ಮಾಯವಾಗಿತ್ತು. नई और अच्छी चप्पलें थी. ಲೇಖಕರು ಅವರು ಉದ್ಘಾಟಕರು ಈ ಫಂಕ್ಷನ್ ನ ಉದ್ಘಾಟಕರ ಅಂತ ಹೇಳಿ ಫಂಕ್ಷನ್ ಗೆ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ನೈ ಹೊಸ ಅಚ್ಚಿ ಒಳ್ಳೆ ಕ್ವಾಲಿಟಿಯ ಒಂದು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ತಗೊಂಡು ಬಂದಿದ್ರು. अब वहाँ एक जोड़ी फटी पुरानी चप्पलें बची थी. ಲೇಖಕರು ಏನು ಬಿಟ್ಟಿದ್ರು ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ नई अच्छी चप्पले के बदले में उस स्थान पर एक जोड़ी ಹೇಗಿತ್ತದೋ ಅವರು ಬಿಟ್ಟಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅವರ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಬದಲಾಗಿ ಫಟಿ ಹರಿದ ಪುರಾಣಿ ಚಪ್ಪಲೆ ಬಚೀತಿ, ಹರಿದ ಹಳೆ ಒಂದು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅಲ್ಲಿ ಇತ್ತು. ಮೈನೆ ಉನೇಗಿ ಪಹನ್ ಲಿಯಾ. ಇದರೆಲ್ಲ ಹಳೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ರು, ಉಳಿದಿದ್ದೇ ಒಂದು ಜೊತೆ ಅದು ಇರ್ತದೋ ಅವರು ಬಿಟ್ಟಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಳೆ ಹರಿದ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಇತ್ತು. ಅದನ್ನೇ ಪಹನ್ ಲಿಯಾ ಹಾಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಉದಾಸೀನ ಮನಸ್ಸಿನಿಂದನೇ ಹೋದ್ರು. ಯಾ ಬಾತ್ ಫೈಲ್ ಗಯಿ ಕಿ ಮೇರಿ ನೈ ಚಪ್ಪಲೆ ಕೋಯಿ ಪಹನ್ ಗಯಾ. ಎಲ್ಲ ಕಡೆ ವಿಷಯ ಹರಿತು, ನನ್ನ ಹೊಸ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಯಾರೋ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಉದ್ಘಾಟಕರ कोई भी चीज गायब होते तो वो विषय सारे होटल के ठहरे सारे ईमानदारों को वो पहुंचते हैं. एक ईमानदार डेलीगेट मेरे कमरे में आए. कहने लगा, क्या आपकी चप्पलें कोई पहन गया? सीधा बंद ಕೇಳ್ತಾನೆ, क्या आपकी चप्पलें कोई पहन गया? स्लीपर यारा हाकोंड्रा? मैंने कहा, हाँ, इतने बड़े जल से सामान बदले चप्पलों की अदला बदला हो ही जाती है. सामान्य फंक्शनಗಳಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ अदल बदल आಗೋದು सामान्य. फिर मैंने ध्यान से देखा. ಹಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಅವರ ಕಾಲನ್ನ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. उनके पाँव में मेरी ही चप्पलें थी. ಬಹಳ ಬೇಜಾರಿಂದ ಅವರ ಕಾಲನ್ನ ನೋಡ್ತೀನಿ. मेरी चप्पलें थी, वह भी मेरी चप्पलें देख रहा
ಖಂಡಿತ ಅವನೇ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನನ್ನ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅವನ ಹಾಕೊಂಡಾನೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ನಂದೇ. ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ಕದ್ದು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನು ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾನೋ ಅದೇ ವ್ಯಕ್ತಿ ಪುನಃ ಹೋಗಿ आपकी चप्पलें चोरी हो गई क्या, ऐसा प्रश्न पूछता है. पर वह बेहिचक मुझे समझाने लगे. ಬೇಹಿಚಕ್ ಯಾವ ಸಂಕೋಚವಿಲ್ಲ, ಅವನು ಕದ್ದಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋ ಒಂದು ಸಂಕೋಚನ ಭಾವನೆ ಅವನಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಆ ಲೇಖಕರ ಹತ್ರನೇ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ, ದಿಗೆ ಚಪ್ಪಲೆ ಏಕ್ ಜಗಹ ನಹಿ ಉತಾರ್ನಿ ಚಾಹಿಯೆ. ನೀವು ಒಂದು ಐಡಿಯಾ ಇದೆ, ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ಬಿಡಬಾರದು. ಏಕ್ ಚಪ್ಪಲ್ ಯಹಾ ಉತರಾಯಿಯೇ, ಒಂದು ಈ ಕಡೆ ಸೇರಿಬಿಡಬೇಕು, तो दूसरी 10 ಫೀಟ್ ದೂರ 10 ಫೀಟ್ ದೂರದಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ನ ಬಿಡಬೇಕು. ತಬ್ ಚಪ್ಪಲೆ ಚೋರಿ ನಹಿ ಹೋತಿ, ಆಗ ಖಂಡಿತ ನಿಮ್ಮ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ಸ್ ಕಳ್ತನ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಏಕೀ ಜಾಗ ಜೋಡಿ ಹೋಗಿ ಒಂದೇ ಜಾಗದಲ್ಲಿ ನೀಟಾಗಿ ನೀವು ಒಂದು ಜೊತೆ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ಬಿಟ್ರೆ कोई भी पहन लेगा, ಯಾರು ಬೇಕಾದ್ರೆ ಹಾಕೊಳ್ಳಬಹುದು. मैंने ऐसा ही किया था, मैंने ऐसा ही किया था, ನಾನು ಹಾಗೆ ಮಾಡಿದೆ. ಅಂದ್ರೆ यहाँ ವ್ಯಂಗ್ಯ है, ನಾನು ಹಾಗೆ ಮಾಡಿದೆ ಅಂದ್ರೆ ಎರಡು ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನ ಬಿಟ್ಟಿದ್ದನ್ನ ನಾನು ಹೋಗಿ ಹಾಕೊಂಡೆ. ಇನ್ನೊಬ್ಬ ಏನು ಇಮಾನ್ದಾರ್ ವ್ಯಕ್ತಿ ಇರ್ತಾನೆ, ಅವನು ಅವನಿಗೆ ಬಹಳ ಯಾವ ಸಂಕೋಚವಿಲ್ಲದೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಬುದ್ಧಿವಾದಾಡ್ತಾನೆ. ನೀವು ಈ ರೀತಿ ಸ್ಲಿಪ್ಪರ್ ಅನ್ನು ಒಂದೇ ಕಡೆ ಬಿಟ್ಟರೆ ಖಂಡಿತ ಯಾರ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. ನಾನು ಹಾಗೆ ಮಾಡಿದೆ, ನಾನು ಹಾಗೆ ಹಾಕೊಂಡು ಬಂದೆ. मैं देख रहा था कि वह मेरी ही चप्पलें पहने हैं और मुझे समझा रहे हैं. ನನಗೆ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅನಿಸ್ತು, ನನ್ನ ಸ್ಲಿಪ್ಪರನ್ನೇ ಹಾಕೊಂಡು ನನಗೇ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾನೆ ಅಂತೇಳಿ. मैंने कहा कोई बात नहीं, ಇರ್ಲಿ ಬಿಡು, सुबह दूसरी खरीद लूंगा, ನಾಳೆ ಇನ್ನೊಂದು ಕೊಂಡ್ಕೊಂಡ್ರಾಯ್ತು. आपकी चप्पलें नहीं गई या गनीमत है. सद्य आपकी चप्पलें ನಿಮ್ದಂತೂ ಹೋಗ್ಲಿಲ್ವಲ್ಲ, ಈ गनीमत खुशी की बात, ಖಂಡಿತ ಓ ಖುಷಿ की बात है. ಹೋಗ್ಲಿ ಬಿಡ್ರಿ, ನಿಮ್ದಂತೂ ಹೋಗಿಲ್ಲಲ್ಲ. फिर मैंने देखा कि बिस्तर की चादर गायब है. होटल के कमरे में आकर देखता है बिस्तर, हासिए, मेलिನ चादर ಹೊದಿಕೆ गायब. मैंने आयोजन करता हूँ से कहा, अलीನ होटल आयोजकरನ್ನ ಕರೆದು ಕೇಳ್ತಾರೆ. तो उन्होंने उत्तर दिया, होटल वाले ने दिलाने को भेज दी होगी. होटल वाले ने जो दुलाना दुलवाना एक प्रेरणा की प्रक्रिया है, तो होटल वाले ने दुलाने के लिए भेज दिया होगा. दूसरी आ जाएगी, पर दूसरी आई नहीं. बहुत देर तक इंतजार किया लेखक ने, लेकिन दूसरी आई नहीं, बरले ಇಲ್ಲ. इस तरह लेखक का पहला दिन में वो उद्घाटन के दिन भी उनको कुछ हिचकिचा हुआ, ಸ್ವಲ್ಪ बेसरा आया, क्योंकि वो भाषण करने के बाद चप्पलें पहनने के लिए गया, लेकिन वो नई अच्छी चप्पलें गायब. और होटल के कमरे में आकर देखता है वहाँ बिस्तर की चादर गायब. और पहला दिन उन्होंने सोचा ऐसे समारोह में ऐसा कुछ अदल बदल होता है, ऐसा समझकर उन्होंने पहला दिन ಈ ರೀತಿ ಸುಮ್ಮನ. ಮಕ್ಕಳೇ, ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಇಂದಿನ ಪಾಠ ನೋಡೋಣ. इस पाठ के आधार पर क्या क्या हम आज सीखा. पहला, लेखक को भेजे गए आमंत्रण पत्र, लेखकರಿಗೆ ಕಳಿಸಿದಂತಹ आमंत्रण पत्र में ಏನಿತ್ತು, लेखक को भेजे गए आमंत्रण पत्र में उद्घाटन करने के लिए उनको बुलाया था और राष्ट्र स्तर का ईमानदार समझा था. लेखक की बेईमानी, और पहले ही आते ही लेखक का बेईमानी दिखाई दी. ಒಂದು ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ಕಿರಾಯವನ್ನು ಪಡೆದು दूसरे दर्जे
ज्यादा फल मालाएं मिलने पर